उपस्थित असलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी, ज्या महामानवांच्या विचारामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्या सर्व महामानवांना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि संघटनेच्या माध्यमातून NEP असेल, फक्त प्राध्यापकाचा प्रश्न नाही, तिथे शिक्षक पण येऊन शिक्षकाचे प्रश्न असतील, शाळा ताळीचा प्रश्न असेल, टप्प्याचा काय प्रश्न असेल, 20%, 40%, 60%, हे त्यांचा देखील विचार संघटनेच्या माध्यमातून आपण करणार आहोत की नाही, हा देखील महत्वाचा प्रश्न संघटनेचा प्रमुख. खरं म्हणजे गेल्या 15 मार्च 2025 पासून माझ्या ज्या पद्धतीनं RSS वादी लोकांनी आपल्याच माणसाच्या माध्यमातून माझी मान्यता काढून घेतल्यानंतर जी मरगळ संघटनेच्या एकूणच स्ट्रक्चरवर आली, मला असं वाटतं की त्या बाबतीत आपण त्याच्या बाहेर येऊन विचार करणं आवश्यक. संघटना म्हटलं तर फक्त एक माणूस नसतं, मी, ब्रह्मा किंवा आपण सगळे एक्झॅक्टली जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती संघटना असते. माझा प्रश्न निर्माण झाला तो मी माझ्या लेवल फेस करेन, परंतु संघटनात्मक लेवलला आपण त्या सगळ्या प्रश्नांकडे आपण कसं पाहतो, त्या प्रश्नासाठी आपण कशी एकमेकांना मदत करतो. मला पर्सनली इतकं वाईट अनुभव आला की जेव्हा माझा प्रश्न निर्माण झाला, मला अपेक्षा होती की संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाज उठवणं आणि त्या ठिकाणी त्या खऱ्या अर्थानं अन्याय का केला, कसा केला हे विचारणं, मला असं वाटतं की ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं अपेक्षित. कारण मी गेल्या 33 वर्षामध्ये कुणीही असो, संघटना आणि संघटना बाहेरचं व्यक्तित्व आपल्याकडे आला, त्या प्रत्येक प्रश्नावर त्या संशोधकांना, त्या अधिकाऱ्यांना अंगावर घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी साक्षीदार. मला असं वाटतं ठीक आहे, मी सक्षम होतो, मी ते प्रश्न सोडू शकतो, परंतु प्रत्येक जण सक्षम नसतो. संघटना म्हटल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून एखाद्या कार्यकर्त्यावर जर प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी तुटून पडणं आणि त्या कार्यकर्त्याला, त्या पदाधिकाऱ्याला, सदस्याला आपण नैतिक पाठबळ देण्याची गरज या संघटनेच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षामध्ये आपण तयार केली, ती कुठे गेली? संघटनेच्या प्रमुखावर जर अन्याय होतो आणि आपण फक्त बघतो पेपरला बातम्या येतात, ते होतं, काय झालं, कशामुळे झालं, यात देखील आपण विचार केला पाहिजे की नाही? संघटना जेव्हा आपण उभी करतो, संघटना उभी करण्यामागची भूमिकाच ही असते की अन्यायग्रस्तांना त्या अन्यायापासून थोडंसं दूर करणं. ते आपण कधी करणार? डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराच जास्त दोषी असतो. माझ्यावर अन्याय झाला, मी माझ्या पद्धतीने लढलो. कालच तुम्हाला सांगतो, योगायोगानं या सगळ्या 12-13 महिन्यामध्ये 2 दिवसाचं मॅटर 12 महिने 13 महिने झाले. करणारा आपलाच माणूस होता. आता त्याला सिस्टीमने वापरलं. आता मी त्या सिस्टीम मध्ये असताना माझा बरोबर होऊ द्यायचा किंवा नाही, हा देखील त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीने विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी समजा मी असतो किंवा धम्मा असता किंवा बुद्ध भालेसर असता, तर आपल्या माणसाला आपल्या माणसाच्या माध्यमातून युटिलाइज करायचं किंवा नाही करायचं, किंवा त्याला कसं त्याचा मार्ग काढायचा, त्या आपण विचार केला असता. परंतु सिस्टीम अशी झालेली की मला मोठं होण्यासाठी, मला जर उद्धव भालेचा बळी द्यायचं ठरवलं, तू उद्धवचा बळी दे, तुला मी फुलगुरू करतो. तर मी गाढवावर बसला असं मी उतरतो, घोड्यावर बसतो नाही, तू उद्या कर, मी उद्या आताच करतो. ही सगळी व्यवस्था आता आपल्या सभोवताली सगळी झाली. या व्यवस्थेमधून आपल्या माणसाला कसं वाचवायचं, हा सातत्याने विचार या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळं करावा, असं मी प्रथमतः आपली विनंती करतो. कारण एकूणच व्यवस्थेचा आपण विचार केला, अभ्यास केला, पूर्ण व्यवस्थेचा आपल्या विद्यापीठातच नाही. मला असं वाटतं की या सिस्टीम मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या शेजारी बसलेला असतो, तो आपल्या बाजूला बसतो, आपले विचार घेतो, पण तो त्या माध्यमातून ते जाऊन आपली संघटना कशी स्पॉइल करायची आणि त्या ठिकाणी मी कसा मोठा होईल हे सगळे प्रयत्न करायचे. आता उद्धव बोलत असताना, दादाजी बोलत असताना मी ते NEP काय बोलणार नाही. NEP भरपूर चर्चा झाली. अरे तुम्ही वाचलं तर NEP राहील. माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही असाल तर सगळं आहे.
तुम्हाला सिस्टीम मध्ये ठेवलंच नाही, काय लोकांनी नेहमी सांगणार? काय तुम्ही त्याला मेजर सांगणार, मायनर सांगणार? तुम्ही या सिस्टीम, तुम्ही म्हणजे आपण तर आहोत, आपल्याला रिटायरमेंट अडचण नाही. समाजामधला दुर्बल घटकातला आता माणूस येणार आहे का, हे तुम्ही विचार करणार आहे की नाही? तो विचार कोण करणार? सिस्टीम मधल्या लोकांनी आपल्या समाजातल्या किंवा बहुजन समाजातल्या माणसाला कसं सिस्टीम मध्ये येतं यासाठी तो जिया, तो शासनाचा प्रोग्राम, याच्याबद्दल कशी बात काढायची ते तुम्ही आपण चर्चा केली पाहिजे. मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये एक 11 फेब्रुवारी 2026 जी आर आला, उद्धवजीचा उल्लेख केला. त्याच्या आधी 18ला 7व्या आयोगाचा जी आर आला आणि त्या सगळ्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला या सिस्टीम मध्ये ठेवायचं, त्या सिस्टीम मधून सिस्टमॅटिक पद्धतीने बाहेर करायचं हा विचार आपल्या आधी कित्येक वर्षापूर्वी त्या सिस्टीम मध्ये असलेल्या लोकांनी. आता बघा, उद्धवनी सांगितलं त्याची 2026 जी आर काय सांगतो त्यामध्ये, त्यांनी फक्त मराठवाड्यामध्ये सांगितलं. मी तो म्हणतो महाराष्ट्रामध्ये त्या रिजनमध्ये त्या रिजनचा माणूस, बहुजनाचा माणूस त्या ठिकाणी येणारच नाही अशी पक्की परफेक्ट व्यवस्था त्यांनी केली. 18चा जी आर आला, भरती प्रक्रिया करण्यापूर्वी 18च्या जी आर नुसार विद्यापीठांचा अडॉप्ट करायला पाहिजे, त्याला स्वीकारलं गेलं पाहिजे. स्वीकारलं म्हणजे काय? ऑर्डिनन्सच्या माध्यमातून कॉलेजसाठी भरती प्रक्रियाची ऑर्डिनन्स, विद्यापीठाचा ऑर्डिनन्स सेपरेट तुम्हाला करावा. आज तागायत असा ऑर्डिनन्स विद्यापीठाने केलेला नाही. त्याचा अर्थ तुमची जी भरती प्रक्रिया सुरू आहे ती टोटल इलिगल आहे, टोटल इलिगल. तुम्हाला माहितच आहे. आता मी तो ग्रुपवर टाकला, आपण 11 फेब्रुवारी 2000 हा कसा इलिगल आहे यासाठी पिटिशन तयार केली. सोमवारी ते पिटिशन दाखल करतो. विद्यापीठातली भरती प्रक्रिया 100% सांगतो, एक 15 दिवसामध्ये ही पूर्ण झालेली आणि भविष्यामध्ये उलट होणार. त्याआधी तुला माहित असेल, आपण 2022 मध्ये सब्जेक्ट वाईज आणि करिअर वाईज सिनियर कॉन्सेप्ट कातनेश्वरकरांच्या माध्यमातून आपण त्याला पण चॅलेंज केलं. सुट्ट्या लागण्यापूर्वी त्यावर 2 तास हेरिंग झालं. मध्ये कुठली तरी संघटना आली, त्यांनी इंटरव्ह्यू दाखल केलं म्हणून तो निर्णय थोडं पोस्टपोन झाला. कालच मी हायकोर्टात गेलो, तर कातनेश्वर भेटलो. त्यांनी मला सांगितलं की सर, स्वाभिमानी मुक्ताचं मॅटर 9 तारखेला लागला आणि 9 तारखेला